आणि आत्ता महाबळेश्वरमध्ये मी थेट गाठलेलं आहे आपल्या सगळ्यांचे आवडते गायक नंदेश उमप यांना. नंदेशजी, खूप स्वागत आहे तुमचं अरे आणि वा, खूप छान थँक यू. वाटतंय की आपण महाबळेश्वरमध्ये भेटलोय, एक्झॅक्टली. तेही इतक्या महापर्यटन उत्सवात. हो. जे एवढा सुंदर उत्सव हा चालू आहे, कसं वाटतंय तुम्हाला? मुंबईत गरम आहे, इथे थंड आहे, पण या महोत्सवाने वातावरण गरम केलेलं आहे. आहे की नाही? ह्या महोत्सवाने, पर्यटन महोत्सवाने इथलं वातावरण नाही तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं वातावरण फार असं रम्य केलेलं रम्य आहे. केलंय, आहे की उत्तेजित नाही? असं केलेलं आहे. गुलाबी केलेलं आहे. गुलाबी गुलाबी केलंय. थंडी जैसी आहे Yes. महाबळेश्वरची हे आठवण आहे आणि तशी आजकाल ती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा इथे आले आहेत. बापरे! आणि दुग्ध शर्करा योग आहे, सगळेच मंत्री आहेत आणि खूप आनंद होतोय की असे पर्यटन महोत्सव आणि त्याच्यामध्येही संस्कृती जपण्याचं काम महाराष्ट्र राज्य सदैव करते आणि आमच्यासारख्या कलाकारांना नाही तर अगदी लोककलावंतांना अगदी मोठा इव्हेंट करून अगदी सगळेच कलावंत इथे येत आहेत आणि आपली कला, महाराष्ट्राची संस्कृती जपू पाहत आहेत. हे खूपच खूपच मजा आहे, म्हणजे खूप छान आहे. खूपच छान. आणि Yes. अर्थात महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन होतंय, मोठ्या रॅली काल होत्या, हो. हे सगळंही होतं आणि फूड फेस्टिवल बरंच काय काय Food आहे. festival होता. तर तुम्ही या उत्सवात काय सादर करताय, काय आहे? हे बघा, स्ट्रॉबेरी जशी फेमस आहे ना, तसं नंदेश रमपचा पोवाडा देखील फेमस आहे. आहा, आहे की क्या बात नाही? आहे. म्हणजे काय? एक ठिकाणी स्ट्रॉबेरी आहेत आणि एका ठिकाणी नंदेश उमपचा पोवाडा आहे. वाह. तर हा माझा पोवाडा नाही, तर हा शाहिरांचा पोवाडा आहे. हा आपल्या महाराष्ट्राचा पोवाडा आहे आणि तो तर मी सादर करणारच आहे. त्याचबरोबर मी विठ्ठलाची वारी इथे सादर करणार आहे. त्याचबरोबर कोळी आहे, म्हणजे आपली जी महाराष्ट्राची जी प्रमुख काय म्हणतो कला आहे, ती आम्ही इथे आज सादर करणार आहोत आणि खूप आणि मजा look येते. छान झालाय तुमचा. Thank you. फेटा पण होता मगाशी. आणि अर्थात महाबळेश्वरमध्ये तुम्हाला काय आवडतं? सर्वात जास्त तुमचं आवडतं ठिकाण कोणतं आहे? नाही, मला महाबळेश्वर, अख्खं महाबळेश्वर आवडतं. पंचगणी माझे मित्र आहेत, अनेक मित्र आहेत आणि इथे आल्यानंतर एक सुकून मिळतो, एक छान वाटतं आणि म्हणजे सगळं महाबळेश्वरच चांगलं आहे. काय आवडतं काय नाही असं म्हणण्यापेक्षा मग कोणाला तरी अन्याय होईल असं वाटतं, पण तो अन्याय न होता महाबळेश्वर आपलं महाराष्ट्रातलं आहे, याचा किती मोठा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आणि ते मला आवडतं आहे की आपल्या महाराष्ट्रात महाबळेश्वर आहे. येस. आणि महाबळेश्वरमध्ये आल्या आल्या तुम्ही स्ट्रॉबेरी क्रीम खाल्लं का काय? अरे, मला खायची आहे. मी आधी म्हटलं गाऊया, आधी गाऊन मोकळे होऊया आणि मग शांतपणे ताव मारता येईल. क्या बात आहे. नक्कीच. आणि महाबळेश्वरमध्ये तुम्ही अदरवाईज पण येत असता का, कसं? मी महाबळेश्वरला फार रेअर येत होतो, कारण आता कार्यक्रम आणि या सगळ्या गोष्टी मध्यंतरी जरा आजारपण आणि या होत्या, पण आता असं मला वाटतं की पुन्हा पुन्हा यावं लागेल असं मला वाटतंय आणि मला या असं वाटतं की कार्यक्रम. उन्हाळ्यात हा खूप मोठा ब्रेक मिळालाय का, हो. की आपण मुंबईत 35 डिग्री मध्ये आहोत? अरे, खरंच असं वाटतच नाही मी की मी कुठे आलोय, म्हणजे असं वाटतं मी कुठल्या तरी एकदम वेगळ्या देशात आलोय की काय. इतकं छान वातावरण इकडे झालंय, दुपारपासूनच गारवा छान आहे, थंडी जरी आहे. ऊन असली तरी थंडी आता पडणार रात्री आहे. मस्त थंडी आहे. हा. तर फार सुकून वाटतोय. आता मुंबईच्या थोड्याशा ओखाड्यातनं आपण पुन्हा इथे आलो तर खूप छान वाटतं. मजा आहे, खूप आनंद आहे. नक्कीच. आणि आनंद फक्त मला जाता जाता फक्त हाच एक प्रश्न विचार, की आपण आता महापर्यटन उत्सवात आलोय, तर पर्यटनाविषयी आपण इतकं बोलतोय, छान छान सगळं अनुभवतोय, तर मला माहितीये की तुम्हालाही खूप छान फिरायला आवडतं. तर तुमचं आवडतं ठिकाण कुठलं आहे भारतातलं? भारतातलं आपलं काश्मीर तर सगळ्यांनाच आवडतं, मलाही आवडतं. मला तिथे केरलाला जायला आणि खूप आवडतं भारतात. तिथे राजस्थान आहे, म्हणजे सगळ्याची एक आपली आपली ना एक स्पेशालिटी आहे. पण काश्मीर असेल, मला मला ते खूप भावलं आहे आणि आजही वाटतं की तिथे जायला आणि सगळ्यांनी जायला पाहिजे. आपण त्यांचा विरोध, निषेध करायला पाहिजे अशा पद्धतीने जाऊन. पण खूप छान वाटतं आहे आणि काय म्हणतो ना, पर्यटन विभागाने, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने इतका सुंदर हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या गावोगावी असा कार्यक्रम झाला पाहिजे, म्हणजे आम्हाला तिकडे जाता येईल ते जाता येईल. आणि नक्कीच आपण आणि तिकडे तुम्हालाही तिथे येता येईल. नक्कीच, नक्कीच. अर्थात खूप शुभेच्छा त्यांना Thank देऊया. you, thank you. आणि पर्यटन उत्सवाच्या या सगळ्यांना आपल्या यांना काय शुभेच्छा द्या? मी सगळ्यांना आत्ता 1 मे महाराष्ट्र दिन झाला आहे, तर मला सगळ्यांना हे सांगायचं, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी जनांना, की आपण सगळे म्हणजे जे जे महाराष्ट्रात राहतात सगळ्यांनी आपण एकत्र येऊया आणि एकमेकांची काळजी घेऊया आणि आपली संस्कृती, आपलं मराठीपण, आपला हा महाराष्ट्राचा जो ठेवा आहे संत पंत तंत कवींनी जपलेला, तो आपण कुठेतरी एकत्रितपणे येऊन जपूया. अजूनही सगळे वेगळे वेगळे विभागलेले अजूनही मला तरी दिसतात वैयक्तिक रित्या, पण मला असं वाटतं की सगळ्यांनी एक येणं खूप गरजेचं आहे. साठी सगळे येतायतच आहेत, हळूहळू आपण येतो आणि चांगली गोष्ट आहे, सगळे एक एक जुडत आहेत. वा वा. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. so much. आणि एन्जॉय इन महाबळेश्वर. Yes, thank you.